नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत वयात येताना या विषयावर. मुलीच्या किंवा मुलाच्या आयुष्यातला एक मोठा शारीरिक आणि होणारा एक मानसिक बदल. आज आपण चर्चा करणार आहोत मुलीमध्ये होणाऱ्या या बदलांविषयी. आणि या विषयावर आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहे डॉक्टर अंजली बापट, ज्या स्त्रीरोग तज्ज्ञ. त्यांचं आपण स्टुडिओमध्ये स्वागत करूया. आणि अतिशय छान मुद्द्यावर तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय. या संदर्भात तुम्हालाही काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02266899204 02266899204. आपण थेट चर्चेला सुरुवात करूया. मॅडम, एक छान बदल होत असतो सकारात्मक पद्धतीने, आपण तो खरं तर आपण घेतला पाहिजे. पण नक्की बदल होतो म्हणजे शारीरिक बदलांमध्ये काय काय रचना काय काय बदलतात, नक्की काय होतं? रेणुका, खरंच अतिशय महत्वाची आयुष्यातली ती एक परिवर्तन असतं आणि एखाद्या कळीचं फूल व्हावं आणि किती गोड त्याच्यामध्ये आहे, परंतु ह्याच्या पाठीमागे बरीच शास्त्रीय कारणं असतात. आपल्याकडे इथे एक चार्ट आहे. आता तो आपण समजा बघितला तर आपल्याला लक्षात येईल. ह्या इथे ब्रेन किंवा मेंदूमध्ये अतिशय महत्वाचा अवयव आहे. त्याचं नाव आहे हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस मधनं जे एक महत्वाची हॉर्मोन्स निर्माण होतात, त्या हॉर्मोन्सचा परिणाम हा पिट्युटरी ग्लँडवरती होतो. आणि पिट्युटरी ग्लँडवरनं अतिशय अनेक हॉर्मोन्स तयार होतात, 7-8 प्रकारचे. त्यातलं महत्वाचं असतं हे FSH आणि LH, ज्याचा परिणाम हा ओव्हरीवरती होत असतो. आणि ओव्हरी नंतर इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन निर्माण करून युट्रसवरती किंवा गर्भाशयावरती त्याचा परिणाम होतो. आणि हे सगळी जी हॉर्मोनची जी चेन आहे त्याच्यामध्ये इतर ग्रंथी, थायरॉइड म्हणा, ॲड्रिनलिन म्हणा, या ग्रंथींच्या हॉर्मोन्सचा, ग्रंथींमधून निर्माण होणाऱ्या हॉर्मोन्सचाही परिणाम असतो. तर वयात येताना हे सगळे हॉर्मोनल चेंजेस जे बदल होतात शरीराच्या अंतर्गत, त्याचा परिणाम म्हणून एखाद्या छोट्या मुलीला पिरियड्स यायला सुरुवात होतात किंवा तिच्या शरीरामध्ये अनेक बदल व्हायला सुरुवात होतात. मॅडम, ही एक जसं आपण पूर्वी बघितलं होतं की खूप छान सेलिब्रेशन व्हायचं आणि एक सकारात्मक बदल आहे की आपल्याकडे एक रिप्रोडक्टिव्हिटी, आपण एका जीवाला जन्म देऊ शकतो ही शक्ती त्या मुलीकडे येते, याच्याबद्दल खूप सेलिब्रेशन व्हायचं. पण आता आपण बघितलं तर हे वय खूप कमी होत चाललंय. तर नक्की हा बदल कसा काय? खरंच आहे. पूर्वीच्या काही म्हणजे मुलगी वयात येण्याचं जे वय होतं ते साधारणतः 13, 14, 15, काही काही जणींना इव्हन 16व्या वर्षापर्यंत. पण सध्या जे आपण अन्न खातो किंवा अनेक प्रकारचं आपल्या मनावरती, जसं टीव्ही मीडिया हा एक गोष्ट आहे, किंवा वाचतात मुलं, किंवा सायन्सच्या दृष्टीने सुद्धा मुलांना भरपूर आज ज्ञान असतं. तर ह्या सगळ्याचा परिणाम त्या मुलांचं एक आपल्या ब्रेनमध्ये एक लिम्बिक सिस्टीम नावाची एक सिस्टीम असते, ज्याच्यामधनं काही केमिकल्स तयार होतात. त्या केमिकल्स त्या लिम्बिक सिस्टीममधनं तयार होणाऱ्या ह्याचा परिणाम हायपोथॅलॅमसवरती होऊन सेक्शुअल मॅच्युरिटी, ज्याला आपण म्हणू शकतो, किंवा वयात येण्यासाठी आवश्यक असणारे बदल हे तिथे घडून येतात. आणि त्याचं कारण म्हणून सध्या साधारणतः आपलं वय जे वयात येण्याचं आहे ते एक 12 ते 16 वर्षापासून अतिशय लवकर, म्हणजे इव्हन 10 वर्षापर्यंत सुद्धा खाली आलेलं आहे. बरोबर. मॅडम, शारीरिक बदल होत असतात, हे तर सगळं तुम्ही आतले सांगितलं की नक्की रचना काय काय बदलत जाते. पण नक्की मग बाह्य रूपात शरीरात काय काय बदल होतात आणि एखाद्या मुलीने त्याला कसं सामोरं जावं? खरंच अतिशय महत्वाची गोष्ट आहे की कोणत्या वयामध्ये, कोणत्या स्टेजेसमधनं, कारण बऱ्याच ज्या आया असतात किंवा ज्या त्यांना खूप वेळा प्रश्न पडतो की अरे हे सुरू झालंय, मग आता पिरियड्स कधी सुरू होणार किंवा काय होत आहे ते. तर सर्वात पहिल्यांदा 3-4 ठिकाणी जे चेंजेस होतात त्याच्यामध्ये सर्वात पहिला जो बदल सुरू होतो तो म्हणजे ब्रेस्टमध्ये किंवा स्तनांची वाढ व्हायला सुरुवात होते. फायनल पिरियड येण्याच्या आधी, ज्याला आपण सायंटिफिक भाषेमध्ये मेनार्की म्हणतो, त्याच्या आधी साधारणतः 2.5 ते 3 वर्ष आधी हा बदल सुरुवात होतो. त्याच्या काही स्टेजेस आहेत, आपण त्याच्या डिटेल बघण्याची काही गरज नाही, परंतु तिथे पहिल्यांदा जी ब्रेस्ट बाड त्याची वाढ सुरू होते. त्याच्यानंतर हळूहळू पुढचे चेंजेस होतात, ते म्हणजे काही अवयवांवरती, खालच्या अंगावरती थोडेसे केस यायला सुरुवात होणं, खाकेमध्ये केस वाढायला लागणं. सर्वात महत्वाचं म्हणजे उंची वाढणं. हे एक अतिशय महत्वाचा बदल आहे. साधारणतः एक 1.5 ते 2 वर्ष पिरियड्स येण्याच्या आधी ही उंची पटकन वाढते, ज्याला स्पर्ट म्हणतात आपण, ग्रोथ स्पर्ट. तर हा ग्रोथ स्पर्ट आणि हे इतर बदल सुरुवात झाल्यानंतर एक 2 ते 3 वर्षांमध्ये पिरियड्स येऊ शकतात. बरोबर. मॅडम, हे शारीरिक बदल आहेत आणि काही काही वेळेला जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा एखादी मुलगी, कधीतरी आपण असं बघतो, मैत्रिणी बघितल्यात किंवा की मानसिक बदलांमध्ये एक जो चेंज
चेंज होतो त्याच्यात कधी कधी खूप हळवेपणा वाटतो, कधी कधी एखादी मुलगी खूप इमोशनल होऊन जाते आणि कधी कधी खूप चिडायला होतं. तर नक्की हे का होतं? अगदी बरोबर प्रश्न विचारलास तू. काय माहितीये का, हे सगळं तुला पाडगावकरांची कविता माहितीये का, की दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे. सगळ्यांचीच ती अतिशय आवडती कविता आहे. तर खरोखरच की अकारण हुरहुर वाटणं, अकारण राग येणं कधी कधी, किंवा अकारण एक काहीतरी कारण कळत नाही तशा पद्धतीचं शरीराच्या आतमध्ये होणं, या सगळ्याला पुन्हा कारण ही आपल्या शरीरामध्ये जे हॉर्मोनल चेंजेस होत आहेत किंवा संप्रेरक आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो, तर त्याची लेव्हल्स कमी जास्त होण्यामुळे हे गोष्टी होत असतात. आणि वयात येताना ती मुलगी ना धड आता छोटी राहिलेली आहे ना पूर्णपणे सजाण होऊन मोठेपणाची जी मॅच्युरिटी येणं आवश्यक आहे तर तिच्याकडे तशी आहे. नॅचरली जेव्हा जेव्हा ही हॉर्मोन्सच्या लेव्हल्स किंवा त्याची पातळी ही जेव्हा शरीरामध्ये कमी जास्त होते, त्याच्या बरोबरीने एखादा अचानक राग येणं, इरिटॅबिलिटी, तू म्हणालीस तसं कधी कधी अचानक उदास वाटणं, हे सगळं होऊ शकतं. आणि ते खरं सांगायचं तर खूप गोड आहे. पण अर्थात ते तुम्ही अतिशय चांगल्या तऱ्हेने ते समजून घेतलं त्या मुलीला, त्या पालकांनी, आणि उगाचच एन्झायटी किंवा प्रॉब्लेम तिला होऊ नये ह्या दृष्टीने सपोर्ट सिस्टीम तिला दिली, तर हे खूप सुंदर वय. नक्की. पण खूप एक महत्वाचा मुद्दा आहे की नेमकी पालकांनी काय भूमिका बजवावी. आपण या मुद्द्यावर येऊया, पण तुम्हाला तुमच्याही प्रश्नांची आम्ही वाट बघतो. या संदर्भात तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला फोन आता करू शकता. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02266899204 02266899204. मॅडम, आपण बघितलं की जसं तुम्ही म्हणाला की पालकांची भूमिका, खास करून आईची आणि वडिलांची भूमिकामध्ये खूप महत्वाची आहे. मग आईनी समजावताना तिला नक्की काय काय समजावून सांगावं? बरोबर आहे अगदी. खरं तर आईने आधी पहिली गोष्ट म्हणजे हे विसरू नये की ती स्वतः त्यावेळेला काही वर्षांपूर्वी तशीच एक छोटी मुलगी होती, जिला आंघोळ करताना मे बी खूप जास्त वेळ लागायचा. आरशासमोर 15 मिनिटात तयार होण्याच्या ऐवजी एक तासभर ती आरशासमोर नटायला, हे करायला वेळ लागायचा. त्याच्याच बरोबर एक इरिटॅबिलिटी किंवा चिडचिडेपणा निर्माण होऊन व्हायचा, किंवा मुलांच्या बद्दल आकर्षण वाटणं. तर हे सगळं आपले दिवस विसरू नयेत. ती आपली मुलगी हा चेंज मधनं जातीये तर तिला पूर्णतः समजून घ्यावं. तिच्यामध्ये बदल होणारे आहेत त्याला एक प्रकारचं स्वीकार करावा त्याचा, आणि सर्वात महत्वाचं संवाद तोडू नये. आता ह्या वयामध्ये त्या मुलीला असं वाटत नाहीये की मी आता लहान आहे, ती आता मोठी झाली, म्हणजे डोके तिला स्वतःची आयडेंटिटी आली असं तिच्या मनात खरं म्हणजे असतं. तर आपण समजा तिला असं सांगितलं की हे करू नकोस किंवा हे असं कर, तर तिला ते पुष्कळ वेळा मान्य होत नाही. इथे मित्रत्वाचं नातं एस्टॅब्लिश करणं अतिशय महत्वाचं. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण असं म्हटलं की अगं आपण ही गोष्ट केली तर किती मजा येईल ना, करून बघूया का, सांग बरं तुझं मत. तर अशा तऱ्हेने तिच्याशी अतिशय जवळकीचा संवाद साधणं हे आरोग्य, मानसिक आरोग्य राखण्यासाठी खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. मॅडम, हेच वय असं आहे की ज्याच्यात प्रेम आणि आकर्षण आणि सेक्शुअल डिझायर्स जे असतात त्याच्यामधला फरक कळत नाही. तर या महत्वाच्या भूमिकेमध्ये नक्की मग पालकांनी काय समजावून सांगायचं? कारण खूप एक पेच असतो, हीच लहान मुलगी आता मोठी होते, तर नक्की मग काय करायचं? अगदी बरोबर की ते इतकं वेडं वय असतं ना खरं सांगायचं तर, की आकर्षण सुरू झालेलं आहे ते व्यक्त करता येत नाही. आणि ह्याचं कारण असं आहे की आपल्या ह्या समाजामध्ये माझं नक्की स्थान कुठचं आहे हे त्या मुलीला कळत नसतं. आणि त्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये प्रेम, आकर्षण हे सगळे खूप एक कन्फ्युजिंग, आणि खरं सांगायचं तर अनेक आपलं जे टीव्ही किंवा सिनेमे ह्याच्यामुळे तिला एक प्रकारचं साधं साधं आकर्षण जे असतं, शारीरिक आकर्षण, त्यालाच ती प्रेम समजून बसते. तर हे जे बदल म्हणजे जे होतात ते स्वीकारताना अतिशय नॅचरल आहे. आपल्याला नाही का एखादं छान फूल आवडतं, एखादा छान लाडू आवडतो, एखाद्याला जिलबी आवडते, एखादा छान सिनेमा आवडतो, तसा एखादा छानसा मुलगा आवडला तर काय हरकत आहे. परंतु तिथे जे लिमिटेशन्स जी आहेत की मैत्री वेगळी, आवडणं थोडंसं वेगळं, परंतु त्याच्या पलीकडे जे शारीरिक संबंध किंवा ज्या प्रकारचं आहे हे पूर्णतः पालकांची ही जबाबदारी ठरते की मुलीच्या भावविश्वामध्ये काय होत आहे त्याला सामोरं जाऊन त्याप्रमाणे त्याला त्या प्रसंगामध्ये तिला सल्ला देणं. बरोबर. मॅडम, आई खरं तर एक मैत्रीण असते या सगळ्या पिरियडमध्ये, पण एक बाबांची किंवा भावाची जी भूमिका असते या सगळ्यामध्ये, त्यांच्यासाठी एक छोटी मुलगी थोडी थोडी एकदम अचानक मोठी होताना दिसत असते. तो जो बदल असतो तो त्यांच्या दृष्टीने आणि मुलीच्या दृष्टीने पण तो कसा काय सांगावा?
खरंच आहे की जवळ येणारी आणि आरामात तिला फटका मारणारी एखादीचं स्त्रीमध्ये रूपांतर होताना मला नक्की खात्री आहे, इव्हन पुरुषांना सुद्धा थोडंसं प्रमाणामध्ये हे जाणवत असेल. परंतु इथे एक मित्र म्हणून किंवा मी तर पुढे जाऊन असं म्हणेन की मानसशास्त्र मध्ये बरंच याप्रमाणे आपण लिहिलेलं एडिपस कॉम्प्लेक्स एक्सेट्रा वगैरे, तर त्या ह्याच्यात ती वडिलांमध्ये कुठेतरी पुरुष ह्याची आयडेंटिटी बघत असते की समजा इथे वडील तिच्याशी समजा रागवून बोलणारे असतील तर नॅचरली तिचं नातं नवऱ्याशी त्या पद्धतीने बनू शकतं. म्हणजे ती कुठेतरी एक आदर्श किंवा एक आयडॉल त्यांच्यामध्ये बघत असते. आपण चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. आपल्याला नीलम शर्मा प्रश्न विचारतायत नागपूरहून. आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. हा मॅडम, तुम्ही सांगत होतात की एक आदर्श पुरुषाची किंवा एक आदर्श कंपॅनियनची कुठेतरी ती भूमिका शोधत असते. खरोखर. आणि त्याच्यामुळे वडिलांनी तिला मित्रत्वाच्या नात्याने वागवणं हे अतिशय आवश्यक ठरतं. अर्थात ही खरं सांगायचं ती खूप अशी एक नाजूक लाईन आहे की मित्र म्हणताना कुठेतरी रागवाही लागतं, कारण त्या मुलीला अजून सगळं कळतंच आहे असं नाही. म्हणून सुजाणपणे माझं असं वाटतं की ह्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पालकाला, प्रत्येक वडिलांना तिच्या मुलीशी नातं एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे. आपल्याला आशुतोष गडे प्रश्न विचारतात अकोल्याहून. आशुतोष, आशुतोष तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. हॅलो. हा आशुतोष बोला. आशुतोष तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा. माझा स्मरणशक्तीवर काय फरक पडतो? वयामध्ये येताना स्मरणशक्तीवर काही फरक पडतो का? स्मरणशक्तीवर काही फरक पडतो का, असं त्यांचा प्रश्न आहे वयात येताना. आपला प्रश्न जो आहे ना तो खूप वेळा असं त्या वयामधली मुलं जी असतात की जी एखादी मुलगी वर्गामध्ये परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळत असतात तिला आणि ती अचानक तिला कमी मार्क मिळायला लागतात, तर स्मरणशक्तीमध्ये जे असतं ते अतिशय महत्वाचा मुद्दा हा असतो की एखादी गोष्ट समोर आल्यानंतर किती कॉन्सन्ट्रेशननी, किती एकाग्रतेने तुम्ही त्या मुद्द्याकडे बघताय आणि त्याच्यानंतर ती मेमरीमध्ये किंवा स्मरणशक्तीमध्ये साठवली जाते. इथे काय होतं, ह्या वयामध्ये एक मन सतत सगळीकडे धावत असतं किंवा स्वतःच्याच विचारामध्ये मग्न असतं. नॅचरली तू ते अभ्यास करताना किंवा दुसरं काही कोणत्याही मेथडमध्ये त्यांचं मुलांचं तेवढं लक्ष नसतं ना, स्वतःच रमलेली असतात ती. म्हणून तो जो पोर्शन शाळेमधला शिकवत जात असेल तर तो लक्षात राहण्याच्या दृष्टीने त्याचं कमी पडतं, पण स्मरणशक्तीवर फरक पडतोय म्हणून नाही, तर एकाग्रता कमी होते म्हणून स्मरणशक्तीवरती फरक पडतो. आपल्याला नीलम शर्मा प्रश्न विचारतात नागपूरहून. नीलम. हाँ जी, मुझे ये क्वेश्चन पूछना है कि जब लड़कियों को पीरियड्स आते हैं तो क्या उनकी हाइट बढ़ना बंद हो जाती है? खरंच अनेक जणांचा हा प्रश्न असू शकतो की जेव्हा हा पिरियड येण्याचा जो हा काही काळ असतो त्याच्यामध्ये जो ग्रोथ स्पर्ट मी मगाशी म्हटलं, तर ऍक्च्युअली पिरियड सुरू होण्याच्या साधारणतः 3 वर्ष आधी हे ग्रोथ सुरू होते आणि 1 ते 2 वर्ष पाळी यायला सुरुवात झाल्यानंतर देखील वाढ होते उंचीमध्ये. त्यामुळे असं काही घाबरायचं कारण नाही की एकदा पिरियड आला म्हणजे झालं संपलं, आता काही उंची वाढणारच नाही असं काही म्हणण्याचं कारण नाहीये. परंतु एक पिरियड सुरू झाल्यानंतर 2 वर्षानंतर मात्र फारशी उंची मग वाढत नाही. बरं, आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. या संदर्भात तुमच्याही प्रश्नांची वाट बघतोय. तुम्ही आम्हाला फोन करू शकता 0226689924. आणि आपण घेतो एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.